चांदवड मंगरूळ येथील NH3 हायवेवरती असलेल्या टोलगेटवरील कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळत नसल्या कारणाने आक्रमक। टोल प्रशासन वेळोवेळी पगाराची मागणी करून देखील कर्मचाऱ्यांचा पगार देत नसल्याने संबंधित कर्मचारी एकत्र येत आपली व्यथा प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्याकडे मांडली। सदरील व्यथा मांडले असता प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांनी जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा करत अथक 4 तासाच्या चर्चेनंतर टोल अधिकाऱ्यांनी दिले पगार देण्याचे आश्वासन। मात्र येत्या 8 दिवसात पगार न झाल्यास कुठल्याही क्षणी प्रहार जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकरांनी संबंधित टोल गेटवरती समस्त प्रहार सैनिक घेऊन येत टोल गेट हा सर्वसामान्यांसाठी सर्वच गाड्यांसाठी आम्ही फ्री करून देऊ असा दिला इशारा। जर 8 दिवसात पगार झाला नाही तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत पगार दिला जात नाही तोपर्यंत संबंधित टोल हा आम्ही चालू देणार नाही असा इशारा देत या ठिकाणी सदरील आंदोलन हे कालच्या दिवसापुरतं स्थगित करण्यात आलं। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर। आज या कर्मचाऱ्यांनी आपल्याला फोन कॉल्सवर कळवलं आणि म्हणून इकडे आलो तर परिस्थिती गंभीर आहे। या टोल प्लाझावरती 4-4, 6-6 महिने जर इथल्या कर्मचाऱ्याचे पगार होत नसतील तर हा टोल प्लाझा कशा पद्धतीने चालतोय याचा अंदाज येतो। मागच्याही कालखंडात याच्याशी निगडीत काही गोष्टी झाल्या। मला यातनं कर्मचाऱ्यांच्या या पगाराकडे लक्ष वेधून याच्या आडून काही काळ बेरं चाललंय का असं मला या ठिकाणी वाटतंय, कारण इथं बऱ्याच तक्रारी झाल्या आहेत। बरं त्याही सोडा, यांना दिवाळीमध्ये सुद्धा तरतुदी ज्या शासनानं दिल्या आहेत दिवाळीसारख्या सणामध्ये कर्मचारी म्हणून त्याही दिलेल्या दिसत नाही। 4-4, 6-6 महिने हे पगारही करत नाही। एखाद्या कर्मचाऱ्यानं चुकून तक्रार केली तर त्याच्यावर काहीतरी त्या ठिकाणी कुभांड रचायचं आणि त्याच्यावर कारवाई करायची, त्याला कामावर घ्यायचं नाही असं एकंदरीत तंत्र ही जी कोणती कंपनी जिनं हा ठेका घेतलाय चालवायचा तिला अवगत झालेलं दिसतंय। या ठिकाणी हे कर्मचारी भयभीत झालेले, आम्हाला काढून टाकतील का, आमचे पगार होत नाहीये। मग एक तर जण मला म्हणे मला आत्महत्या करावी लागेल कारण मी घरचा कारभारी आहे। आता इथं काही सफाई कर्मचारी करणाऱ्या महिला आहेत, त्यामुळे आमच्या घरी अशी परिस्थिती आहे। या दयनीय अवस्थेमध्ये कंपनी कोण आहे, कंपनीचा मालक कोण आहे, तो काय पैसे कमवायला इथं आलाय का? स्थानिक इथली भूमिपुत्र आहेत। जर यांचा हा प्रश्न असा प्रलंबित राहणार असेल तर पुढारी म्हणून घेण्याचा आम्हालाही काही अधिकार नाही। जर या प्रश्नाची सोडवणूक काही तासात केली नाही तर हा टोल पब्लिकसाठी फ्री करून देऊ आणि जर समजा यांच्या ज्याने नाहीच सुटला तर आम्ही तिथं याच मुलांच्या करवी टोल वसूल करून आमचे पगार चालू करून देऊ। बघूयात शासन काय करतं ते। लॉ अँड ऑर्डरचे विषय सांगून फक्त काय सामान्यांनाच घाबरवायचं काय? त्या कंपनीचे मालक असे बेधुंद वागत चालतील काय? अशा पद्धतीचं चालणं सहन करणार नाही। या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व्हायलाच पाहिजे। ज्या ज्या तरतुदी या ठिकाणी दिल्या नसतील, काय तरतुदी आहेत कर्मचाऱ्याला म्हणून शासनाने ज्या तरतुदी घालून दिल्या आहेत त्या सगळ्या तरतुदींसाठी आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा एक पत्र देणार आहे आणि संबंधित मंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे की या टोलची चौकशी करा। या टोलवर अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यावर अन्याय का होतो, दुसरं काही काळबेरा लपवण्यासाठी असे दुसरे मुद्दे उपस्थित करायचे का? तशी या राज्याला सवयच झाली मूळ मुद्द्यांपासून बगल द्यायची असली का उठसूट दुसरे काहीतरी कुत्र्या कात्र्यांचे मुद्दे पुढे आणायचे आणि आपले मूळ मुद्दे बाजूला ठेवायचे। तसंच इथं दिसतंय कर्मचाऱ्यांच्या या मुद्द्याकडं लक्ष वेधून काहीतरी वेगळं चाललंय का याची सुद्धा चौकशी या ठिकाणी करणं गरजेचं आहे। पण कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडू देणार नाही। कर्मचाऱ्यांचाच टोल आहे, कर्मचाऱ्यांचीच भूमी आहे आणि हे तिथले भूमिपुत्र आहेत, यांना ध्यानात घ्यावं लागेल। जर नाही केलं यांनी काही तासात तर टोल पब्लिकसाठी फ्री झालाच म्हणून समजा। लॉ अँड ऑर्डर बघत बसा तुम्ही। आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण काही अधिकाऱ्यांशी बोलणं बातचीत केली का आणि त्यांनी काय रिप्लाय दिला आपल्याला? आता इथं आल्यानंतर कळालं का या संबंधित जबाबदार कोणी नाहीये, कोणीतरी कापडनीस म्हणून त्यांच्याशी बोललो। ते म्हणे मी असिस्टंट मॅनेजर आहे, माझ्या हातात फारसं काही नाहीये। मग समजा ते असिस्टंट मॅनेजर असतील तर त्यांनी असिस्ट करायला पाहिजे होतं वरच्या मॅनेजरला। वरच्या मॅनेजरनं त्या कंपनीच्या मालकानं त्या असलेल्या कोण प्रोजेक्ट ऑफिसर असतील त्यांना सगळ्यांना करायला पाहिजे होतं। 4 महिने कुठे 4 महिने हा पेंडिंग ठेवायचा विषय आहे का? मग जर इथं कोणी वाऱ्यावरच सोडलेला असेल तर उगाच का लोकांकडनं पैसे वसूल करता? हे अशी वाऱ्यावरची वरात बंद केली पाहिजे। आता जर या ठिकाणी कोणीही जबाबदार व्यक्ती नाहीये, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही आहे, इथं कोणीच जबाबदार नाही। कोणत्या संदर्भात या आता जो इश्यू निर्माण झालाय, हा जो प्रश्न पुढे आलाय, चव्हाट्यावर आलाय, याच्या संदर्भात सोडवणूक करेल असं एकही कोणी इथं दिसत नाहीये। तर काही रिकाम्या वावड्या उठवायच्या, ISTPL ने अमुक पत्र दिलं तमुक पत्र दिलं असं काही इथे झालेलं नाहीये। पण साफसाफ म्हणून भुई दडवायचा प्रकार इथं चाललेला दिसतोय। उगाच या कर्मचाऱ्यांची पगार वेटीस धरण्याचं काही कारण नाही। त्यांचा पैन पगाराचाच नाही, ज्याही तरतुदी असतील दिवाळीच्या सणास तुझं सुद्धा पगार न दिल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या। कोणी एक एवढं कलेक्शन होतं रोजचं, कोटीच्या घरात कलेक्शन असलेली ही टोल प्लाझा कंपनी मात्र या कर्मचाऱ्यांच्याच पगारासाठी मात्र आज
हात वर करून दिल्याचं या ठिकाणी दिसत आहे. आता या संदर्भात निंबाळकरांनी दिलेल्या या अल्टिमेटम मधून आता काय निष्पन्न होतंय बघणं गरजेचं आहे आणि यानंतरही काय घडामोडी घडतील आणि जर नाहीच पगार झाला तर हा टोल नाका या ठिकाणी हे कर्मचारी कशा पद्धतीनं हाताळताय हे आता बघणं गरजेचं असणार आहे. आपण तत्पूर्वी थांबूया. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन अमोल दिवटेसह मी राम बोरसे, चांदवड. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.